ती करायला घेऊ. आय होप यू आर रेडी, राईट? प्रत्येकाने प्रत्येक जण रेडी आहे का? होय होय. ओके ओके ओके, व्हेरी गुड. येस. गुड गुड गुड. माय ड्रीम टर्निंग विजन इन टू रियालिटी. कसं काय शक्य आहे? ओके, काही गोष्टी कराव्या लागतात आणि प्रॅक्टिकली किती शक्य आहे? स्वप्न बघणं, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं आणि ते साकार करणं किती शक्य होऊ शकतं, याच्याकडे आपण आता या सेशनमधून बघणार आहोत. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. जे चित्र इथे दिसतंय त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की म्हणजे तो हा जो मासा आता याच्यामध्ये आहे, म्हणजे ज्या गोगलगाईप्रमाणे सुद्धा हा मासा सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असणार आहे. ब्रेक युअर ग्लास सिलिंग. युअर करंट रियालिटी इज जस्ट द स्टार्टिंग पॉइंट. द गोल्ड फिश सी द ओशियन अँड रिअलाइज इट्स ब्लो वॉज नेव्हर द लिमिट. जोपर्यंत त्याला समुद्र दिसला नव्हता, तोपर्यंत त्याचं म्हणजे हे जे बाऊल आहे तोच त्याचा समुद्र होता. ओके. पण जेव्हा त्याने समुद्र बघितला, त्यावेळी त्याची आशा जी आहे ती उंचावली आणि ही थॉट की मला काय आहे, माझं स्वप्न जे आहे ते एवढं मोठं आहे. ओके. सो ड्रीम बियॉन्ड बाउंडरीज. व्हेन यू थिंक बिग, यू अनलॉक पॉसिबिलिटीज दॅट सीम्स इम्पॉसिबल. युअर ड्रीम्स सेट द साइज ऑफ युअर फ्युचर. कसं आहे, जेवढं जास्त मोठं स्वप्न असेल तुमचं, तेवढं ते साकारण्याचा तुमचा जो वाव आहे, तो वाव म्हणजे लाईक शक्यता आपण म्हणूया त्याला, ती जास्त असणार आहे. ओके. सो व्हिजन क्रिएट अपॉर्च्युनिटीज. आपण जी पुढे व्हिजन एक्सरसाइजमध्ये या गोष्टीचा विचार नक्कीच करणार आहोत. यावरती उहापोह जास्त प्रमाणात करणार आहोत. बिग थिंकिंग अट्रॅक्ट्स बिग अपॉर्च्युनिटीज. द युनिवर्स रिस्पॉन्ड टू द मॅग्निट्यूड ऑफ युअर ॲस्पिरेशन्स. म्हणजे शाहरुख खानचं ते वाक्य आहे. मूव्ही कोणता आहे तो? ओम शांती ओम मधलं, की जिस शिद्दत से वगैरे वगैरे. पुढे जे सांगायची गरज नाही तुम्हाला, तुम्ही बघितलं असेल. ओके. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी मी जेवढा विचार करतोय, एवढा डेडिकेटली मी त्या गोष्टीचा विचार करतोय, की पूर्ण युनिव्हर्स मला ती गोष्ट साध्य करण्यासाठी मला मदत करते. हा जो खरं तर अशा गोष्टी होतात. अ, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे भरपूर काही वाचलं असेल तुम्ही, तुमच्या वाचनामध्ये आलं असेल किंवा बघितलं असाल तुम्ही. सो इट्स अ पार्ट ऑफ इट की स्वप्न मोठी ठेवल्याने काही गोष्टी नक्की बदल होतात आणि त्याच्यामध्ये तो बदल जेव्हा तुम्हाला जाणवायला लागतो, त्याच्यानंतर तुमचं स्वप्न बघण्याचं म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्याचं एक वेगळंच पर्व असतं. सो ट्राय टू थिंक बिग इन अ म्हणजे अशा पद्धतीने ते बघायचं आहे, जिथे तुम्हाला म्हणजे त्याला लिमिट्स नाही राहणार आहेत. पण येस, म्हणजे जेव्हा आपण व्हिजन एक्सरसाइजमध्ये पुढे जाताना नक्की व्हिजन कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, म्हणजे काय असलं पाहिजे हे तुमच्यावरती आहे. बट अगेन कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करायचंय. तर वाय, वाय, वाय ह्या पद्धतीचा त्याच्यावरती आपल्याला प्रश्न करायचे आहेत आणि जेव्हा ते वाय, वाय आपण करू, तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार आहे. सो दॅट इज इन द म्हणजे त्याबद्दल आपण व्हिजनमध्ये जास्त व्हिजन एक्सरसाइजमध्ये बोलू. पण येस, ह्या सर्व गोष्टी थिंक बिगने ईझी होतात, सोप्या होतात. त्यामुळे मोठा विचार करणं नेहमीच आपल्या सर्वांगीण विकासासाठी चांगलं असतं. ओके. आपण असं पण आहे, की सध्याचे रिसोर्स आपण त्याचं पुढच्या सेशनमध्ये आहे. सध्याचे रिसोर्स चा विचार आपण करतो, की माझ्याकडे एवढं सगळं आहे. ओके. माझ्याकडे एवढ्या काही गोष्टी नाही आहेत, जेणेकरून मी माझं ह्या गोष्टीचं स्वप्न मी साकार करू शकेन. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं घर घ्यायचंय. ओके. मुंबईच्या ठिकाणी घर घेणं इट इज नॉट दॅट ईझी. पण तरीसुद्धा ते स्वप्न असतं प्रत्येकाचं. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, की माझं स्वतःचं घर असलं पाहिजे. ओके. दॅट इज म्हणजे ते कुठल्या लोकॅलिटीमध्ये असलं पाहिजे हे पण आपण ठरवत असतो. बट येस, त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत जिथे आपण असं म्हणूया की एक आपण सर्टन ठरवलं की मला ह्या लोकॅलिटीमध्ये घर हवंय. ओके.
तर त्या लोकॅलिटी बद्दल आपण विचार करत राहतो, विचार करतो आणि त्या विचार करता करता आपण तशा लोकांशी संपर्कात येतो, जी लोक त्या गोष्टींबद्दल विचार करतायत किंवा तिथे राहतायत किंवा त्याबद्दल सध्या काम करत आहेत आणि जेणेकरून त्या गोष्टी हळू-हळू, हळूहळू साकार व्हायला लागतात. ओके. त्यासाठी तुम्हाला तुमचा जो एन्व्हायर्नमेंटचा जो बॅरियर आहे, जो आपण गेल्या वेळी म्हणालो, तो तुम्हाला बदल करणं गरजेचं असतं. अशा लोकांच्या संपर्कात येणं गरजेचं असतं, जी लोकं त्या स्वप्नांबद्दल कदाचित त्यांची स्वप्न सिमिलर टू इट असतील, पण सायमल्टेनियसली आपण असं म्हणूया, की त्यांची स्वप्न अ, अशाच आशयाची असतील, की त्यांना पण त्यांचं घर घ्यायचंय. ओके. त्यांना पण त्यांच्या पद्धतीचं म्हणजे तशा पद्धतीचं एन्व्हायर्नमेंट त्यांना हवंय. ओके. तशा लोकांच्या संपर्कात आपण गेलं पाहिजे. अ, मी वेळोवेळी म्हणजे जर मी मी असा विचार केला, मी आज राइट नाऊ आपण इंडियामध्ये आहोत. ओके. मी जर असा विचार केला, की मला बाहेर जायचं आहे, मला आउट ऑफ इंडिया जायचं आहे. भविष्यात मला माझं करियर बाहेर आउट ऑफ इंडिया करायचं आहे. तर मी डेफिनिटली आय विल मीट whom? मी कोणाला भेटणार सगळ्यात अगोदर? कदाचित याच्यापैकी आपल्या विजय याचं उत्तर तू देऊ शकशील. मला जर आपल्या विदेशात जायचं आहे, मला माझं विदेशात करिअर करायचं आहे, तर मी सगळ्यात आधी कोणाला भेटेन? आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असा व्यक्ती जो आवाज आवाज सॉरी लो आहे. आप आवाज हा लो आहे. आपल्या फ्रेंड सर्कल मधला असा व्यक्ती जो ऑलरेडी विदेशात आहे, जो आपल्या ॲब्सोल्युटली, मार्गदर्शन करू शकतो. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली राइट. आपल्या तर आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये सध्या एक आहे, आपण प्लॅन करू शकतो. येस, येस. भारतसारखा व्यक्ती, मी नावच घेतोय. भारतसारख्या व्यक्तीला आपण भेटू. ओके. वी विल एक्सप्लेन हिम की म्हणजे आपल्या नक्की काय हवंय आपल्याला, तर ते आपण त्यांना एक्सप्लेन करू आणि देन ग्रॅज्युअली येस. वी कॅन डिस्कस. आपण आता ज्याने ते केलेलं आहे, ज्याने ऑलरेडी त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स केलेला आहे, ज्याने ऑलरेडी त्या म्हणजे सगळ्या गोष्टींचा म्हणजे म्हणतो ना आपण इतकी वर्ष त्यामध्ये काम केलेलं आहे, अशा व्यक्तींना आपण भेटू. ना त्याला भेटणार की बाबा ज्याने तो विचार करतोय फॉरेनला जायचा, राइट? एखादा अशा व्यक्तीला नाही भेटणार ज्यांनी एक्सपिरियन्सच केला नाहीये. अशा व्यक्तीला भेटणार ज्याने ऑलरेडी एक्सपिरियन्स केलेला आहे किंवा त्याचा अनुभव त्याच्याकडनं घेणार, त्या लोकेशनचा अनुभव त्याच्याकडनं घेणार, त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आणि देन ही विल थिंक अबाउट. ओके. कदाचित असं होतं की आपण आपल्या सर्कलमध्ये बोलतो, ओके, मला आय एम थिंकिंग अबाउट UAE. ओके. की मला दुबईमध्ये जाऊन सेट व्हायचंय. पण अशा वेळी आपण ते जे स्वप्न आहे आपलं, ओके, तर ते आपण अशा व्यक्तींना शेअर करतो, जी ज्याने UAE बघितलं नाहीये, पहिली गोष्ट. ज्याने UAE बद्दल कदाचित विचार केला असेल, नसेल माहीत नाही. ओके. पण तिथे तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील याची शाश्वती नाही. कदाचित तुमचा मित्र, जे सर्कल असेल ते खूप चांगलं असेल, पॉझिटिव्ह असेल, बट तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकतील, जिथे ॲक्चुअलमध्ये अ, त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत प्रॅक्टिकली. म्हणजे हे एक्झाम्पल जे समोर तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, इट्स अ सिमिलर एक्झाम्पल. म्हणजे कसं आहे, की अ, म्हणजे उत्तरं मिळणार आहे ती तुम्हाला खात्री आहे. तिथे तुम्ही नक्की शेअर करा त्या गोष्टी. सांगा त्यांना, तुमच्या स्वप्नाबद्दल बोला. बट तुम्हाला माहिती आहे, की इथे काहीच नाही होणार आहे. इथे कदाचित निगेटिव्ह कमेंट्स येतील. इथे कदाचित अ, "अरे कशाला बाहेर जातोस? कशाला फ्लॅटबद्दल विचार करतोस? आहे ना तुझं घर. मुंबईत आहे तुझं घर." किंवा आता रेंटनेच लोकं राहतात. जास्त करून अ, अ, भरपूर जी काही मोठी मंडळी सुद्धा आहेत ती रेंटवर जातात आज आणि वेगवेगळ्या लाईफस्टाईलचं दे आर एन्जॉयिंग द लाईफस्टाईल. म्हणजे आज यावर्षी एक वेगळा इंटिरियरचा फ्लॅट, दुसऱ्या वर्षी वेगळ्या इंटिरियरचा फ्लॅट. ओके. हा एक पॉझिटिव्ह थॉट सुद्धा आहे. बट अगेन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची माइंडसेट म्हणजे तुमचं स्वप्न कदाचित जे असेल तिथे तुमच्या त्या स्वप्नावरती अ, अशी एक्झाम्पल सांगितल्यामुळे कदाचित पाणी फिरू शकतं. त्याच्यामुळे टॉक्सिक एन्व्हायर्नमेंट पासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न जे काही स्वप्न आपण बघतो त्या व्यक्तीने केलं पाहिजे आणि खरंच तुम्हाला वाटतं, की जिथे खरंच तुमच्या या प्रश्नांची उत्तरं मिळतील, म्हणजे मला डॉक्टर बनायचं आहे फॉर एक्झाम्पल, म्हणजे स्वप्न असेल कोणाचं. सो डेफिनिटली वी विल मीट टू व्हूम? कोणाला भेटणार आपण? जो ऑलरेडी डॉक्टर झाला आहे किंवा एखादा आर्किटेक्ट झालेला आहे. आर्किटेक्ट व्हायचं आहे. सो दे विल डेफिनिटली हां, बोला. माझी शाळा.
कोणाला बोलायचंय काही? हा, मीच आहे. हा हा हा. हा, येस. मलाच बोलायचं होतं, पण म्हटलं तुमचं कंटिन्यू झाल्यानंतर मी बोलतो. बोला ऍक्च्युली ना, तुम्ही बोला. जे एक्झाम्पल दिलं ना दादा, हा. तर ते डिक्टो थोडं त्याच्यातनं माझा पर्सनल एक्सपिरियन्स तसाच आहे. ओके. ऍक्च्युली आज 3 वर्षापूर्वी ना, मी हम्म. सपोर्ट कम क्यूए क्यूए कम सपोर्ट त्या हम्म. फील्ड मध्ये होतो. म्हणजे त्या आय टी मध्ये बरं. क्यूए कम सपोर्ट ह्या कॅटेगरी मध्ये काम करत होतो. आणि बरं. त्याचं पॅकेज मला खूप कमी होता, सॅलरी कमी होती. बरं. आता मला स्विच करायचं होतं कधी क्लाउड मध्ये, कारण तेव्हा क्लाउड इंडस्ट्री बूम मध्ये होती. क्लाउड मॉनिटरिंग, AWS, हे ते अझूर, गुगल क्लाउड सर्व. परफेक्ट, तर परफेक्ट, परफेक्ट. त्यावेळेस मी ना माझं नाईट शिफ्ट अरेंज करून घ्यायचो माझ्या अशा मित्रांसोबत, की जे ऑलरेडी क्लाउड मध्ये काम करायचे. सॉरी, सर्व नाईट शिफ्ट ओ. मी मॅप करून घ्यायचो आणि त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचो. डिस्कशन, काही गॅदर व्हेरी करायचं गुड. इन्फॉर्मेशन, व्हेरी त्याच्यानंतर गुड. कसं करिअर पाथ कसा सेट करू. तर ते अच्छा. मी कमीत कमी 6-7 महिने त्यांच्यासोबत स्पेंड केले. त्याच्यानंतर मग AWS चा कोर्स केला एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून. त्याच्यानंतर 6 महिने परत प्रॅक्टिस केली आमच्या अवेलेबल एन्व्हायरमेंट मध्ये, आणि ओके. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज फेस केले. तर त्याचे ओके. फायदे हे झाले, कारण एन्व्हायरमेंट मी माझा सेट करून घेतला की जिथून मला पुढे ग्रोथ करता येईल. आणि तोच मला बेनिफिट झाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स क्रॅक करायला. तर ते एकदम ओके. म्हणजे बोलतात ना, मॅच झालं एक्झाम्पल असं. राईट, राईट, थँक्यू. राईट. नाही, खरंच म्हणजे हीच आपल्या लाईफची खरं तर मजा आहे, वेअर वी आर रिलेटिंग सर्टन एक्झाम्पल्स. ॲक्च्युअलमध्ये खूप सारी एक्झाम्पल्स आहेत जिथे आपण रिलेट करतोय. अ, आता तुम्हाला भविष्यात ते येतील, अजून पुढचे 6 सेशन बाकी आहेत आपली. तर त्या 6 सेशनमध्ये यू विल डेफिनेटली एन्जॉय इट. ओके. आजच्या याला म्हणजे हे आता ह्या जो दाखवतोय आपण, जी स्क्रीन समोर तुमच्या आहे, ती पुढे 6 ते 7 स्क्रीनची आहे. त्याच्यानंतर पुढे अजून एक चांगला एक्झाम्पल तुम्हाला बघता येईल. तुम्ही टिनी फ्रॉगचं नाव ऐकलंय? टिनी फ्रॉगची गोष्ट ऐकली आहे का? छोटा बेडूक आणि पर्वत. नाही, तुमच्यापैकी कोणी? मराठीत असेल तर सांगा. हा म- हा मराठीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद आहे मला अच्छा. वाटतं. हा, युट्यूबला वगैरे, युट्यूबला आय एम नॉट शुअर. नाही आहे मला वाटतं ती. माझ्या म्हणजे आय वॉज स्टडिंग इन, मी जेव्हा कॉलेजच्या याच्यामध्ये होतो, आम्ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स केला होता. त्यामध्ये हे एक्झाम्पल त्यांनी सांगितलं होतं. पण मी रिसेंटली शोधलं तर ते मिळालं नाही मला. ओके. खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे YouTubeला वगैरे. म्हणजे नाहीच आहे होतात. सो छोटा बेडूक आणि पर्वत असं त्याचं एक एक्झाम्पल आहे, ते आपण पुढे बघू. ओके. सो राइट नाऊ एन्व्हायर्नमेंट म्हणजे जसं यू नीड टू मॅनेज युअर एन्व्हायर्नमेंट. तुम्हाला मध्ये मी एका पुण्याच्या रिअल इस्टेट, नॉट रिअल इस्टेट, इज अ फिनान्स मॅनेजर, इज अ फिनान्स गाईड, फिनान्स कोच. म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी खूप प्रमाणात, मला वाटतं काहीतरी 12,000 करोडचं त्याचं हे आहे, काय म्हणूया त्याला आपण, म्युच्युअल फंडचा काय असतो? फंड. टर्नओव्हर. 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 हा, फंड. टर्नओव्हर. ओके. माझा म्युच्युअल फंडचा जो टर्नओव्हर जो आहे, तो वार्षिक त्याचा 12,000 करोडचा आहे. सो तेवढा फंड तो मॅनेज करतो. ही इज अ फंड मॅनेजर इन शॉर्ट. सो त्याने एक एक्झाम्पल सांगितलं की म्हणजे ज्या टॉक्सिक इन्व्हायरमेंटमध्ये तो राहत होता, त्याचं नाव पण मी कदाचित आय विल डेफिनेटली शेअर, त्याचा इंटरव्ह्यूज आहे जो आता रिसेंटली आला होता. अ, ज्या टॉक्सिक इन्व्हायरमेंटमध्ये तो वावरला, आणि वेन ही वॉन्टेड टू शिफ्ट, त्याला शिफ्ट करता येत नव्हतं. ही मीन्स अनेबल टू मॅनेज, म्हणजे तो काय करू हे कळत नव्हतं त्याला. व्हेन ही गेट टू नो की मी अशा वातावरणात आहे जिथे माझा ग्रोथ होणार नाहीये. सो देन ही शिफ्टेड. त्याच्या कॉलेजच्या वयामध्ये त्याने एक असा निर्णय घेतला की माझ्या दिवसातला जो काही वेळ आहे, त्या वेळेला मी माझं ह्या वातावरणापासून लांब कसं ठेवायचं ह्याचं त्याने प्लॅन केलं. सो पुण्याच्या एका रेल्वे कॉलनीच्या बाजूला असलेल्या वस्तीमध्ये राहिलेला हा व्यक्ती, ओके, जेव्हा त्याला कळतं ह्या गोष्टीचा अनुभव होतो, खूप काही सारे इन्सिडेंट होतात त्याच्या लाईफमध्ये, आणि अक्षरशः म्हणजे लाईक इट्स एक अशी वेळ येते ज्याच्यामध्ये त्याचं इट्स कम्स टू, म्हणजे अशा इन्सिडेंटमध्ये तो फसतो की सर्व ट्रॅप होतो तो. एक म्हणजे केसमध्ये अडकतो. नंतर देन ही गेट टू नो की लाईक माझं लाईफ पण थ्रेटमध्ये आहे. ओके, काहीही होऊ शकतं त्याच्याबरोबर, त्याच्या फॅमिली बरोबर. मग अशा वातावरणापासून त्याला दूर जायचं आहे. म्हणजे हे एक इन्सिडेंट मी तुम्हाला शेअर केलं.
तर त्यावेळी तो डिसिजन घेतो की मला ह्या सर्व वातावरणातून, ह्या एन्व्हायरमेंटमधून बाहेर जाऊन आय नीड टू क्रिएट सर्टन फ्रेंड्स जे काहीतरी वेगळं देतील. ओके, सो त्याने जी नोकरी पत्करली त्या नोकरीमध्ये सुद्धा त्याने असेच व्यक्ती कनेक्ट केले जे त्याला मदत करतील. अ, अ, त्याची जी काही गर्लफ्रेंड वगैरे आहे तिने पण त्याला खूप प्रोत्साहन वगैरे दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ डेव्हलपिंग फ्रेंड्स आणि कनेक्शन वाढवण्यासाठी त्याने मदत केलेली आहे. सो दॅट्स व्हॉट आय मीन टू से. आणि हळूहळू करत करत तो अशा लेवलला पोहोचतो की जिथे सुरुवात करायची आहे आणि सुरुवात करताना एक एक सर्टन पिरियड येतो की तिथे त्याला वाटतं की मी जे आता करायला घेतलंय ना ते बस झालं. कारण तिथनं त्या लेवलपासून पुढे ग्रोथ होत नाहीये. एक सर्टन लेवलला येऊन थांबलाय. म्हणजे म्युच्युअल फंडचा एक समवॉट अराउंड मी म्हणेन की 500 पण नाही, 50 करोडचा फंड त्याने मॅनेज केलेला आहे. ओके, 50 करोडचा फंड मॅनेज करून ही स्टॉप आणि त्याचा पुढे ग्रोथच होत नाहीये. ओके, कारण म्युच्युअल फंडचा जे काही त्याचं रिटर्नमध्ये एजंटला मिळतं, सो ते इज नॉमिनल. म्हणजे खूप कमी प्रमाणात पर्सेंटेज जे काही फंड कंपनीज असतात त्या शेअर करतात. मला वाटतं इज 0. आय डोंट नो की एक्झॅक्टली किती आहे, पण ते 0.01 किंवा 0.02 असं काहीतरी पर्सेंटेजमध्ये असतं. आय एम नॉट शुअर, पण ते आपण डेफिनेटली यू कॅन चेक लेटर. बट ते मग त्याला त्याचा इन्कमच होत नाहीये किंवा तो एक लेवल लावून अडकलाय, स्ट्रक झालेला आहे. सो तिथून त्याला पुढे जायचंय. तर त्या ह्याच्यामध्ये ही वॉन्टेड टू डेव्हलप हिज कनेक्शन. मग तिथे काय करायचं? आता तो एका पातळीवरून एका एन्व्हायरमेंटमधून दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये आला. ओके. पण त्या एन्व्हायरमेंटमधून सुद्धा पण त्याला आता ग्रो व्हायचंय. मग तिथे सुद्धा त्याला शिफ्ट करायचं आहे. त्याला आपण आमच्या म्हणजे लाइक व्हेन वी डील विथ इट, मग त्याला पॅराडाइम शिफ्ट असं म्हणतो, की एका लेव्हलपासून दुसऱ्या लेव्हलपर्यंत, दुसऱ्या लेव्हलपासून तिसऱ्या लेव्हलपर्यंत, त्याच्याही पुढे कसं जायचंय आणि कशा पद्धतीने यू कॅन डेव्हलप इट. तो हाच एक फरक आहे. तुमचा एक एक एन्व्हायर्नमेंट, एक सर्कल सोडून सोडून नाही म्हणणार आपण, पण तुमचा जो जास्त वेळ आहे तो तुम्हाला त्या याच्यामध्ये स्पेंड करायचा आहे. ओके. जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्या सेगमेंटमध्ये द्यायचा आहे. सो दॅट इज व्हॉट द डिफरन्स इन बिटवीन दी म्हणजे जेव्हा आपण एक नॉर्मल विचार करणारा व्यक्ती आणि आपल्याला जर खरंच डेव्हलप व्हायचं आहे, खरंच आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, खरंच आपल्याला चांगल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये जायचं आहे, तर अशा पद्धतीचा विचार घेऊन जाणं गरजेचं आहे. गोइंग अहेड ऑन द पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटच्या नंतर, बी ॲक्टिव्ह अँड चार्ज, टेक इनिशिएटिव्ह, फोकस युअर एनर्जी, मेंटेन मोमेंटम. म्हणजेच आपण असं म्हणूया की डोंट वेट फॉर द परमिशन. तुम्हाला अ, खरं तर एखाद्या गोष्टीचं जसं मगाशी मी म्हणालो, की तुम्हाला रिसोर्सेस आता आहेत, नाहीयेत याचा विचार न करता, तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. ओके. सो तो एक मोमेंट, तो एक डिसिजन घेणं गरजेचं आहे. ओके. डिसिजन इन टर्म्स ऑफ पॉझिटिव्ह वे, की चांगली गोष्ट घडण्यासाठी मला हा बदल करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, बहुतेक गोष्टींची उत्तरं तुमच्याकडे असतात. बहुतेक. ओके. हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे होईल. असं त्याला कनेक्शन्स तुमचे ऑलरेडी रेडी असतात. बट ते करण्याचं धाडस आपण कदाचित करत नाही. त्याच्यामुळे वी आर स्टिल आपण त्या स्टॉपला येऊन थांबतो. ओके. फोकस ऑन युअर एनर्जी. तुमची एनर्जी वापरण्याचा प्रयत्न करा. चॅनल युअर एन्थुसियाझम इंटू स्पेसिफिक मेजरेबल ॲक्शन दॅट मूव्ह यू क्लोजर टू युअर व्हिजन एव्हरी सिंगल डे. प्रत्येक दिवशी तुम्हाला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तुमची एनर्जी तुमच्या त्या गोष्टीकडे लावणं गरजेचं आहे, जिथे खरंच डेव्हलपमेंट होईल. ओके. आणि हां, अ, तुमच्या जे काही व्हिजन, आता आपण व्हिजन एक्सरसाइजमध्ये त्याबद्दल बोलू. पण अगेन तुमच्या व्हिजनमध्ये यू नीड टू मेक इट अ पार्ट 1, 2, 3, 4, 6 जे पण 3, 4, 5. तर त्याचं पार्ट बनवून तुम्ही एक-एक स्टेप तुम्ही पुढे जा. जेणेकरून इट इज व्हेरी ईझी आणि ते मेजरेबल होईल. मेजरेबल म्हणजे जे मापू शकतो आपण, जे मोजू शकतो. ओके. जर मी असं म्हणेन की जो मगाशी एक्झाम्पल मी तुम्हाला दिला फंड मॅनेजरचा, त्याने जर सुरुवातीलाच म्हटलं असतं की मी 12,000 करोडचा फंड मॅनेज करेन. सो दॅट इज नॉट द ईझी टास्क. ओके. सो व्हेन ही स्टार्टेड हिज, त्याला सगळ्यात पहिलं एक स्टेप, नंतर दुसरी स्टेप, दुसऱ्यानंतर तिसरी. तर ते स्टेप तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. सो आणि शिवाय फोकस हा खूप महत्त्वाचा आहे. ओके. आपला फोकस डेव्हलपमेंट मध्ये या गोष्टी सर्व येतील. ओके. मेंटेन मोमेंटम आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे कन्सिस्टन्सी. मी याच्यावरती भरपूर बोलतो कन्सिस्टन्सीवरती. का? कारण काय आहे, की जर तुम्ही कुठलंही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्सरसाइज करायची म्हटली,
ओके. सो एक्सरसाइज जर करायची म्हटली तर एक्सरसाइज एव्हरी डे होते का, किंवा जो मोमेंटम तुम्ही ठेवलेला आहे, फॉर एक्झाम्पल एक दिवस आड करून एक्सरसाइज करणं. ओके. सो ते सुद्धा तुम्ही करता का, दॅट इज अगेन अ पार्ट ऑफ चॅलेंज वेअर ते कन्सिस्टंट असणं गरजेचं आहे. तुमचा जो काही तुम्ही डे ठरवलेला आहे, समजा आपण मंडे, वेन्सडे आणि फ्रायडेला एक्सरसाइज करतो. 20 मिनिटं करतो, 15 मिनिटं करतो, पण ती करता का? ओके. तर तो जो कन्सिस्टन्सी आहे, हे जर तुमच्या शेड्यूलमध्ये नसेल, तुमच्या डेली टास्कमध्ये नसेल, कुठलंही म्हणजे तुमचं जे काही स्वप्न बघायचं चाललेलं आहे, ओके. तर त्याच्यामध्ये ते स्वप्न तुम्ही बघता आहात. पण ते स्वप्न बघून फक्त ठेवून, लिहून ठेवलेलं आहे कुठेतरी किंवा चिपकवून ठेवलेलं आहे. आता ते होतं ना लॉ ऑफ अट्रॅक्शन, मी दिवाळावरती लिहून ठेवलंय, की मला भविष्यात मला 1-1.5 करोडचा फ्लॅट घ्यायचा आहे. कसं आहे ते लिहून ठेवून फक्त आपण डेली बघत राहू त्याच्याकडे, किंवा आपण ते त्याच्याकडे तो विचार आपल्या डोक्यात येत राहील, की मला 1.5 करोडचा फ्लॅट घ्यायचा आहे. बट अगेन ते घेण्यासाठी जी काही आपण ॲक्शन घेतो ना, तर ती किती कन्सिस्टंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण महिन्याला आपण एक समवॉट अराउंड ₹20,000 आपण बाजूला काढून ठेवतो. ओके. समवॉट अराउंड ₹15,000 आपण बाजूला काढून ठेवतो. ही ही जी रक्कम आहे, तर ती कन्सिस्टंट आहे का? त्याच्यामध्ये कुठे ब्रेक होतंय का? आणि जरी ब्रेक झाली तर ती मॅनेज होतेय का? तर ह्या गोष्टींबद्दल सुद्धा म्हणजे विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कन्सिस्टंट जर असाल, तरच त्या गोष्टी शक्य होणार. म्हणजे याचं कन्सिस्टंटचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आपलं सचिन तेंडुलकर आहे. म्हणजे जे काही डेव्हलप झालेली, फक्त सचिनच नाही. देअर आर लॉट ऑफ पीपल दोज आर कन्सिस्टंट इनफ. ओके. आपले अमिताभ बच्चन आहे कन्सिस्टंट. ओके. लता दीदी होत्या, त्या पण कन्सिस्टंट. ओके. एव्हरी सिंगल पर्सन जे काही ज्यांनी आतापर्यंत आयुष्यामध्ये जे काही सक्सेस नावाचं जे काही मेडल मिळवलेलं आहे, तर ते आहे कशामुळे? फक्त आणि फक्त आपलं कन्सिस्टन्सीमुळे. त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी त्या काम करतायत त्याच्यामध्ये कन्सिस्टंट आहेत. दॅट्स इट. ओके. येस. मेक अ हॅबिट ऑफ डूइंग इट नाऊ. आता आज जर आपण बघितलं, सगळ्यात मोठा जो आपला दुश्मन म्हणूया आपण. मी त्याला अजून चांगला शब्द वापरता आला असता, पण दुश्मनच म्हणूया आपण. तुम्हाला लगेच कळेल. सो दिस इज व्हॉट मेक अ हॅबिट. ओके. हॅबिट हा जो प्रकार असतो ना, हा खूप, म्हणजे मी याबद्दल म्हणेन, की वाईट सवयी भरपूर मंडळींकडे असतात. मग त्याच्यामध्ये वाईट सवयी तुम्ही चांगल्या कुठल्या अर्थाने घेता ते आपण डिपेंड असतात. म्हणजे टेकिंग अ ड्रिंक रेग्युलरली. ओके. टेकिंग अ सिगार रेग्युलरली. ओके. एनिथिंग. काही लोकांना तो एन्जॉय करणं वाटत असेल, बट अगेन इट्स अन आपण लिहिलेलं असतं, इट्स अन प्रोहिबिटेड, काय म्हणतो त्याला आपण? लिहिलेलं असतं ना प्रत्येकावरती, तंबाखू असतो, टोबॅको वगैरे. सो ह्या गोष्टींपासून आपल्याला हाऊ वी कॅन कम आउट ऑफ इट. शिवाय चांगल्या सवयी, आता जेव्हा वाईट सवयी आहेत, त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. पण अगेन चांगल्या सवयी कोणत्या लावायच्या त्याच्याबद्दल सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आपलं हे जे हॅबिट आहे याच्यावरती एक वेगळं सेशन होऊ शकतं. एवढा डेटा सध्या आपल्याकडे आहे. बट सध्या वी विल जस्ट फोकस ऑन धिस सेशन. माय ड्रीम. प्रोक्रॅस्टिनेशन किल ड्रीम्स. कसं होतं, की आपण नजरअंदाज करण्याच्या गोष्टी भरपूर असतात. म्हणजे आपण त्या गोष्टीला कन्सिस्टंट नसल्यामुळे आपण काय करतो, की आपण चलता है ॲटिट्यूडने आपण चालतो. ओके. चालतं ना. मी आज समजा मगाशी जसं म्हणालो, की फ्लॅटसाठी 20,000 नाही काढले. 1 महिना नाही केलं तर काय होतं? चालतं, चालून जातं. ओके. मग दुसऱ्या महिन्यात आपण विचार करतो, "अरे चला आता आपण 20,000 नको, चल 5,000 काढून टाक. पुढच्या महिन्यात आपण ॲडजस्ट करू." ओके. तर तो जो चलता है ॲटिट्यूड जो होतो ना, तो तो आता तुम्हाला हे हे नाही करणार, इफेक्ट नाही करणार. बट डेफिनिटली इट विल बी इफेक्ट ऑन लाँग टर्म. म्हणजे जो 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष यामध्ये तुम्हाला तो इफेक्ट जाणवतो. आणि देन यू रिअलाइज, अरे नाही, ते त्यावेळी मी जर ते कन्सिस्टंट ठेवलं असतं, तर कदाचित आता इफेक्ट वेगळा असता. सो दॅट इज व्हॉट. रिकॉग्नाइज द मोमेंट व्हेन इन्स्पायरिंग स्ट्राइक्स ऑर अपॉर्च्युनिटीज अपीअर, दॅट युअर सिग्नल द युनिव्हर्स इज गिव्हिंग यू अ ग्रीन लाईट. तेच आता यू नो नीड टू
आताचा जो मूवी जर बघितला असेल तुम्ही, आता थांबायचं नाही, त्याच्यामध्ये त्याच गोष्टी आहेत. मी बघितला नाहीये, बट भावार्थ असा कळाला की वेन यू डिसाईड सर्टन थिंग्स, सो यू हॅव टू गो हेड, यू नो नीड टू स्टॉप. ओके, थांबून नाही चालणार. आणि जेव्हा एखादं स्वप्न तुमच्या डोक्यात येतं त्यावेळी त्याच्याबद्दल ऍक्ट करायला कदाचित आपण वर्ष घेतो, वेळ वर्ष घेतो, तप घेतो. ओके, वी विल नॉट ऍक्ट. ओके, टेक वन कॉन्क्रीट ऍक्शन इमिडिएटली, सेंड द ईमेल, मेक अ कॉल, राईट अ फर्स्ट पॅराग्राफ. मोशन क्रिएट इमोशन. आपण जो काही विचार करतो त्याबद्दल ऍक्शन नावाचा जो प्रकार आहे तो खूप कमी प्रमाणात दिसतो. एखादं स्वप्न, एखादं चांगली आयडिया आपल्या डोक्यामध्ये आली की जी खरंच वर्क करू शकते, तर त्याचे प्रो आणि कॉन्स जे पण आहेत, तर ते काय काय आहेत, कशा पद्धतीचे आहेत, त्याच्यात एक थॉट प्रोसेसची पूर्ण जी प्रोसेस आहे ती आपण आपल्या डायरीमध्ये म्हणा किंवा आपल्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये मेन्शन करून, किंवा आताच्या घडीला चॅट जीपीटी आहे, तुम्ही ती आयडिया जर शेअर जरी केली चॅट जीपीटी होते, तुम्हाला भरपूर गोष्टी त्यामध्ये येतात की ऑप्शन्स दाखवले जातात, हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन आहे. ओके, सो यू कॅन यूज इट, यू कॅन डेफिनेटली त्याच्यामध्ये रिसर्च ही गोष्ट आताच्या घडीला इझी झालेली आहे. पहिलं आपण गुगलवरती जाऊन शोधायला लागायचं, खूप सारे रेफरन्स यायचे. पण आता जर तुम्ही एकदम स्पेसिफिक तुमचं जर फोकस एकदम स्पेसिफिक ठेवलात, की मला ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर मी काय करू? चॅट जीपीटी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन देतो. भरपूर म्हणजे ट्रिमेंडस. ओके. तर त्यातले ट्रिमेंडस ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. सो हाऊ टू सिलेक्ट इट? ते तुमच्या व्हॉईस म्हणजे तुमच्या शहाणपणावरती अवलंबून असेल. ओके. थर्ड इज बिल्ड द नाऊ हॅबिट, म्हणजे आत्ता, ताबडतोब ह्या गोष्टीचा थोडा स्वतःला ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. आणि ॲक्ट नाऊ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुमच्या ड्रीम्सला काहीही अर्थ राहणार नाही. ओके. ड्रीम्स जेव्हा आपण एखादी स्वप्न साकार करण्याचा विचार करतो, तर ते करताना, ते करण्यासाठी यू नीड टू बी व्हेरी, व्हेरी ॲक्ट नाव असणं गरजेचं असतं. प्रॉम्प्ट असणं गरजेचं असतं. खूप तत्पर असणं गरजेचं असतं. तरच आपण ड्रीमर बनून चालेल. नाहीतर ड्रीमर बाकीच्यांसारखेच ड्रीमर आपण बनू. बाकीच्यासारखेच म्हणजे बाकीच्या जसं एक बंद डोळ्याने बघणारी जी स्वप्न आहेत, त्याच्यात आणि आपल्यात जास्त फरक राहणार नाही. दॅट्स व्हॉट आय मीन टू से. ओके. सो बी पर्सिस्टन्स, कन्सिस्टंट आणि पर्सिस्टंट. एम्बॅरेस द स्ट्रगल. एव्हरी पीक रिक्वायर क्लाइम्बिंग थ्रू व्हॅली. ऑब्स्टॅकल्स आर नॉट रोड ब्लॉक्स, दे आर स्टेपिंग. हे जनरली आपला एक सुविचार नावाचा प्रकार आपल्याकडे भरपूर येतो. त्यातलाच हा एक प्रकार आहे. बट अगेन इट इज रिअली मीन की ऑब्स्टॅकल येत असतात. मी जसं मगाशी म्हणालो की मला आज ₹20,000 जमवणं कठीण आहे फॉर माय ड्रीम फ्लॅट. ओके, बट आत्ताच्या घडीला मी एवढंच जमा करू शकतो. बट अगेन मी जी प्राइस, जी काही व्हॅल्यू ठरवलेलं आहे की बाबा 20,000 पर मंथ. ओके, तरच हे स्वप्न माझं एवढ्या 5 वर्षामध्ये सक्सेड होऊ शकतं, किंवा येत्या 8 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये सक्सेड होऊ शकतं. पण मी समजा 20,000 जमा नाही करू शकलो, तर मी समजा 15,000 केले. ओके, तर 5,000चा डेफिसिट मी पुढच्या महिन्याभरात मी कसा काय कॅल्क्युलेट करू, कसा काय ॲडजस्ट करू, याच्याबद्दल पण विचार करणं गरजेचं आहे. ओके. सो यू नीड टू जस्ट, आणि हे जे अडथळे आहेत, म्हणजे अडथळा कसा, कोणता, की मी 5,000 जमा नाही करू शकलो. ओके. 20च्या ऐवजी मी फक्त 15च करू शकलो. तर हा जो अडथळा आलेला आहे तुम्हाला कुठल्यातरी काही कारणास्तव, तो अडथळा, म्हणजे हे असे अडथळे तुम्हाला वेळोवेळी येत असणार आहेत, येत राहणार आहेत. पण त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सोल्युशन काढणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते इग्नोर केलात, तर भविष्यात मोठा खड्डा पडणार आहे. आय होप यू आर गेटिंग इट. सो दॅट्स व्हॉट यू नीड टू थिंक ऑन. Learn for setback. Each failure teaches valuable lesson. Persistent people view setbacks as data, not defend. म्हणजे मी इथे थॉमस अल्वा एडिसनचं एक्झाम्पल गेल्या वेळी दिलं होतं. सेम आहे. फॅक्टरी जळाली त्याची. प्रयोग केलेले म्हणजे वाटतं काहीतरी 1000 प्रयोग केले होते त्याने एका क्रिएशन्सला. ओके. आणि त्याची फॅक्टरी ब्लास्ट होतं फॅक्टरीमध्ये, आणि फॅक्टरी ब्लास्ट होऊन पूर्ण सगळं जे काही आतमध्ये जे काही प्रयोग आहेत किंवा त्याचं जे काही पेटंट वगैरे हा जो प्रकार असतो, हा सगळा, म्हणजे पेटंट इज अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर, बट जे काही कागदपत्र असतात, तर ते कागदपत्र जळून खाक होतात. बट अगेन व्हॉट, ते थॉट प्रोसेस कशी आहे त्याची, आशावादी म्हणतो आपण त्याला. तो आशावादी असंच त्या ठिकाणी असंच म्हणतो, की जे काही चुकीचं होतं ते जळालं. आता मला
जे बरोबर आहे ते शोधायचं आहे. सो सो तो एक आशावाद, अशा पद्धतीचा पण आशावाद असू शकतो. म्हणजे आपण जर फॅक्टरी जळाली म्हणून आपण डोक्याला हात लावून बसलो आणि वी विल नॉट थिंक अबाउट फ्युचर किंवा आपण भविष्यातला विचार नाही करत आहोत, तर मग आशावादी असून काय फायदा? ओके. सो हे एक एक्झाम्पल आहे आशावादाचं, जिथे डेफिनेटली इट वर्क्स फॉर एव्हरी सिंगल एंटरप्रेन्योर म्हणूया आपण, किंवा एखादा पर्सन हू इज राईट टू डेव्हलप हिज पर्सनॅलिटी, त्या व्यक्तीने हे एक्झाम्पल नक्कीच लक्षात ठेवावं. कीप युअर आयज ऑन युअर समिट, ऑन द समिट. तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे, वेन वेन द क्लाइंब गेट्स टफ, रिमेंबर वाय टू स्टार्ट. युअर ड्रीम इज वर्थ एव्हरी स्टेप ऑफ युअर जर्नी. एव्हरेस्ट नावाचा मूवी आला होता मध्ये. मला वाटतं अमिताभ बच्चनने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. खूप छान पद्धतीचा मेसेज त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्या पर्वाची सुरुवात, एखाद्या ड्रीमला कंप्लीट करायची सुरुवात आपण का केली आहे, हे जोपर्यंत तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात राहत नाही, किंवा तोपर्यंत तुम्ही यू विल नॉट बी एबल टू गेन इट. तुम्ही जिथे जायचंय तुम्हाला, तिथे तुम्हाला त्या ठिकाणी ज्या पीकला पोहोचायचंय, ते म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी ज्या काही गोष्टींची ताकद लागणार आहे, ती तुम्हाला नाही मिळणार. सो यू नीड टू मेक यू रेप्रिमाइंड, की बाबा मी का सुरुवात केलं हे सर्व, आणि हे शेवटपर्यंत त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मेमोराईज करून ठेवायची आहे. Remember, champions are ordinary people and with extraordinary persistence. The difference between success and failure is often just one more try. ओके. प्रत्येक वेळी वेगळा एक आपण म्हणूया की प्रयत्न हा प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. परसिस्टंट आणि कन्सिस्टंट हे दोन कनेक्टेड वर्ड आहेत. म्हणजे एका एका म्हणजे एक दुसऱ्याला पूरक आहेत. तुम्ही जितके कन्सिस्टंट आहात, तितकं तुमचं त्याच्यावरती काम करत राहणं गरजेचं असतं. सो दॅट इज व्हॉट आय मीन टू से. युअर ड्रीम ॲक्शन प्लॅन. ओके. थिंक बिग, मॅनेज एन्व्हायर्नमेंट जसं मगाशी म्हणालो. स्टे ॲक्टिव्ह, आपण याच्या अगोदरही म्हणालो. डू इट नाऊ, ॲक्ट नाऊचा तुमच्याकडे ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. आणि बी पर्सिस्टंट, तुम्ही कंटिन्यू त्या गोष्टीसाठी अ, विचार करणं, त्या गोष्टींसाठी तत्पर राहणं गरजेचं आहे. स्टे कमिटेड थ्रू चॅलेंजेस. पर्सिस्टन्स इज द ब्रिज बिटवीन ड्रीम अँड अचीवमेंट. तुमच्या स्वप्नामध्ये जो काही ब्रिज आहे, तो तुमचा हा पर्सिस्टन्स आहे. पर्सिस्टन्स जर तुमचा नसेल, तर यू विल नॉट बी एबल टू व्हॉट एव्हर यू आर थॉट फॉर. ओके. सो दॅट्स व्हॉट आय मीन टू से. द टाइम इज नाव, ऍक्ट नावचा हा एक हे एक्झाम्पल आहे. ड्रीम रिटन डाऊन विथ द डेट बिकम अ गोल ब्रोकन डाऊन इन टू अ स्टेप बिकम अ प्लान बॅक्ड बाय ऍक्शन बिकम रियालिटी. म्हणजे तुमचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला स्टेप 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 करणं गरजेचं आहे. तुमचं जे काही ड्रीम आहे ते मोठं आहे. ओके. त्या मोठ्या ड्रीमला छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं, तर स्वराज्य स्थापन करायचं आहे, बट आधी मला गड-किल्ले घ्यायचे आहेत. ओके. जवळपासचा प्रदेश काबीज करायचा आहे. सो इट इज नॉट दॅट डे वन, इट इज अ वन, 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 वन असे अ, नाही म्हटलं तरी पूर्ण स्वराज्यामध्ये आज जर बघितलं आपण, म्हणजे आज व्हॉट वी आता जी काही जिओग्राफी आहे, त्याप्रमाणे जरी बघितलं तर 1200हून अधिक किल्ले आहेत. पण त्यापैकी जे स्वराज्यामध्ये होते, स्वराज्याच्या त्या टेरिटरीमध्ये होते, पण त्यातले 3.5 360 किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये, आपल्या स्वराज्याच्या नावावरती होते. ओके. आणि बाकीचे रेस्ट ऑफ इट इज अ स्मॉल, छोटे-छोटे पीस आहेत, छोटे-छोटे किल्ले आहेत, जे अ, अ, मुघलांच्या किंवा इतर लोकांच्या ताब्यात होते. सो दॅट इज व्हॉट आय जनरली सांगायचं हेच आहे, की छोट्या म्हणजे 1 किल्ला, 2 किल्ले असे करत-करत जेव्हा त्यांनी ते साम्राज्य निर्माण केलं. ओके. सो दॅट्स व्हॉट वी नीड टू थिंक फॉर. एक मोठं स्वप्न बघताना छोट्या-छोट्या पीसचा पण विचार तुम्ही करा, आणि छोटे-छोटे पीस जेव्हा तुम्ही कराल, जेव्हा ते सक्सीड व्हाल त्याच्यामध्ये, त्याचा तो एन्जॉय करण्याला पण विसरू नका. यू नीड टू सेलिब्रेट युअर दॅट एक स्टेपिंग स्टोन तुम्ही घेतलेला आहे, तो ते सेलिब्रेट करायला विसरू नका. ओके. कारण कारण होतं असं, की आपण सेलिब्रेटच नाही करत आहे. नाउअडेज वी आर जस्ट, "अरे, अजून खूप बाकी आहे. काय सेलिब्रेट करायचं?" हा जो ॲटिट्यूड आहे, हा पण तुम्हाला बदलणं गरजेचं आहे.
म्हणजे त्यातलं मोठ्या स्वप्नातला एक पार्ट झालेला आहे याचं सेलिब्रेशन होणं गरजेचं आहे. आणि सेलिब्रेशन इज द की टू पुश यू अँड वन मीन्स दुसऱ्या स्टेजला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला ते पुश करत असतं. ओके, आता सेलिब्रेट विथ हुम दॅट इज आय विल नॉट टेल यू की कोणाबरोबर दॅट इज युअर तो तुमचा पार्ट आहे. युअर ड्रीम आर रिटन युअर ड्रीम्स आर वेटिंग सॉरी युअर ड्रीम्स आर वेटिंग एव्हरी मोमेंट यू डिले is a moment you is a moment your dream remain unfulfilled. The perfect time is now. म्हणजे ऍक्ट नावचाच हा प्रकार आहे. तुम्ही जेव्हा ड्रीम बघता त्यावेळी त्याच्यावरती ऍक्शन इज द अनदर की. यू हॅव एव्हरीथिंग यू नीड. स्टॉप वेटिंग फॉर मोर रिसोर्सेस. मगाशी म्हटल्याप्रमाणे की रिसोर्सेस स्किल नाही आहे माझ्याकडे तेवढं मला घेतलं पाहिजे, कॉन्फिडन्स नाही मला, आय नीड टू बूस्ट इट. ओके, स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव अँड वेअर यू आर. तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, जे काही रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत, त्या रिसोर्सेसमध्ये चालू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, लर्निंग हा पार्ट आहे, तो ग्रॅज्युअली होत राहील. बट यू नीड टू जस्ट पुश युअर वॉट एव्हर द स्वप्न तुम्ही जे बघता आहात, तुम्हाला पुश करणं गरजेचं आहे. वेअर यू विल डेफिनेटली भविष्यात त्या स्वप्नासाठी कुठेतरी त्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचलेले असाल. असं मी म्हणणार नाही की लाईफमध्ये तुम्हाला ते स्वप्न पूर्णच होईल. ओके, बट अगेन किंवा झालं तर अतिउत्तम. बट अगेन तुम्ही त्या लेवल त्या कुठल्या तरी त्या ड्रीमच्या जवळपास कुठेतरी पोहोचलेले असाल. आणि हे कशामुळे? आत्ता सुरू केल्यामुळे. नाव करंटली आत्ता म्हणजे जे आता जर तुम्ही विचार करत असाल तर त्याचा अ, फक्त विचार करून नाही तर त्याच्यावरती काय काय ऍक्शन घ्यावी लागणार आहे, काय कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करायचं आहे, तर ते जर तुम्ही सुरुवात केली तर इट विल बी डेफिनेटली वर्क. ओके, गोईंग अहेड. मला वाटतं हे इथे हा आपलं संपलेलं आहे. ओके, सो राईट नाव आय विश टू शेअर युअर बी अलर्ट सिस्टम, जो तुमच्या स्वप्नांना खरंच मार्ग देईल. ओके, सो बी अलर्ट सिस्टम नक्की काय आहे आपल्याला समजून घेऊया. आता वाजलेत किती? 9:09. आपण पुढचे 10 मिनिटात बी अलर्ट सिस्टम समजून घेऊया. आणि हा सिस्टम जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरलात, सो आय थिंक इट इज रिअली वर्क. मीन्स लाईक मी म्हणेन की आणि याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी आणि पर्सिस्टन्सी हवी. फक्त विचार करून नाही चालणार. बी अलर्ट सिस्टम मी स्वतः वापरतो. मी माझी तुम्हाला डायरी आता जवळ नाही आहे माझ्या, पण मी नक्की दाखवेन. अ, म्हणजे बी अलर्ट नक्की काय आहे दॅट विल जस्ट अंडरस्टँड. बी अलर्ट फ्रेमवर्क. माझी स्क्रीन दिसते का? नाही, स्क्रीन नो. शेअरिंग बंद. नाही दिसत आहे. हो. एकच मिनिट. आता स्टार्ट होते अजून दिसत नाही. हो, दिसले दिसले. ओके आता मॅम. येस, आपल्या पार्टिसिपंटपैकी रोशन आणि संदीपजी अधूनमधून रिस्पॉन्स देत राहा, म्हणजे जेणेकरून मला कळेल की यू आर देअर. हो हो, नक्की. ओके. येस. ओके, या. सो बी अलर्ट हा एक असा सिस्टम आहे जो सिस्टम भल्या भल्या लोकांनी वापरलेला आहे. ओके, भले भले म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की जो 2000 ट्राईंग टू डेव्हलप देमसेल्फ, स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणारी ही जी काही मंडळी आहेत त्यांनी हा बी अलर्ट सिस्टम वापरलेला आहे त्यांच्या आयुष्यात आणि वापरत आहेत. ओके, मी स्वतः याचा अनुभव घेतोय आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये आय एम ऑन इन, म्हणजे मी त्याच्यावरती आहे आणि अगेन इट इज रिअली वर्केबल. काही गोष्टी खरंच वर्क होतात आपल्यासाठी. ओके,
पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. म्हणजे मी आज केलं, उद्या नाही, उद्या विसरलो, परवा केलं, तेरवा राहून गेलं. तो हा जो पार्ट आहे हा इथे करून केलात तर कदाचित जे म्हणजे जे काही ड्रीम तुम्ही ठरवत आहात त्याच्यामध्ये किती सक्सेस होईल नाही होईल दॅट इज नॉट शुअर. ओके, बट बी अलर्ट सिस्टम हा असा सिस्टम आहे जो ऑलरेडी हा एक प्रूफ म्हणतो ना, सॉलिड प्रूफ. आपण असं म्हणूयात आला की बी अलर्ट सिस्टम, बी अलर्ट फ्रेमवर्क ही ऑलरेडी वापरलेली गोष्ट आहे जी लोकांना सक्सेस करते, काही प्रमाणात त्यांना सक्सेस पर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करते. ओके, सो व्हॉट इज बी अलर्ट? ओके, दॅट वी विल लर्न. बी अलर्ट. सो एकच मिनिट. येस, बी इज स्टँड फॉर ब्लू प्रिंट. ब्लू प्रिंट म्हणजे काय आणि कशा पद्धतीचं? सो प्लॅन अहेड, प्रिपेअर अ स्ट्रॅटेजिक प्लॅन फॉर युअर डे, set priorities, list appointments, projects. It helps to review the plan either the previous evening or early morning. जनरली मी जे स्वतः करतो ब्लूप्रिंट ते मी आदल्या दिवशी करतो. म्हणजे मी आदल्या दिवशी झोपण्याआधी रात्री आय विल प्लॅन इट की बाबा मला उद्याच्या दिवसात मला ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. ओके, आणि याच्यापैकी ही गोष्ट फार महत्त्वाची ती पहिली करायची, प्रायोरिटाईज तिला आपण म्हणूया, की ही पहिली करायची, ही दुसरी, ही तिसरी करायची. ओके, व्हॉटएव्हर 3 असतील, 2 असतील किंवा 1 असेल. तर ते तुम्हाला सेट करणं गरजेचं आहे. ओके, 1 असेल तर प्रायोरिटी करायची गरज नाही. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू यू. ओके, पण समजा 4-5 गोष्टी आहेत, तर त्यावेळी तुम्हाला प्रायोरिटी सेट करणं गरजेचं आहे, की दिस इज द वन आय नीड टू प्रायोरिटाईज. आय होप यू आर गेटिंग इट. सो ब्लूप्रिंट ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला ब्लूप्रिंट म्हणजे तुमच्या उद्याच्या दिवसाचा प्लॅन तुम्ही आज करत आहात. सो व्हॉटएव्हर तुम्ही नोट करत आहात. ओके, तुमच्याकडे छोटी डायरी, आपली पॉकेट डायरी असते. त्या डायरीमध्ये आपण हे ब्लू अलर्ट सिस्टम मेन्शन करणं गरजेचं आहे. एकच मिनिट द्या मला, मी ती डायरीज मला दाखवतो. ओके, देन यू विल गेट टू नो की लाईक हाऊ इट इज. जस्ट अ सेकंड. मी दिसतोय तुम्हाला? येस. हो. ही डायरी आहे. ही छोटी डायरी आहे. दिसते का? नॉट क्लिअरली, पण हा एक थोडंफार. एक मिनिट, एक मिनिट, मी ते विजिबल करतो प्रॉपर. कुठे गेला व्हिडिओ सेटिंग? येस, ही डायरी आहे. छोटी डायरी म्हणजे आपण दिसतेच. जे पॉकेटमध्ये ठेवतो ना, पॉकेट डायरी. पॉकेट डायरी. येस. तर त्याच्यामध्ये टॉपला आपण एक डेट टाकतो सुरुवातीला अशी. म्हणजे समजा 3 ऑक्टोबर आहे कालचा दिवस. तर त्याच्यामध्ये बी अलर्ट असं वरती लिहितो आपण, बी अलर्ट. ओके, आणि खाली त्याच्यात चेक बॉक्स टाकलेत. म्हणजे प्रत्येकाला बीला एक बॉक्स टाकलाय, जे ब्लूप्रिंटला एक बॉक्स टाकलेला आहे, एलला एक आहे, ईला एक आहे. प्रत्येकाला एक एक बॉक्स टाकलाय, चेक बॉक्स. ओके, आणि तो चेक बॉक्स यासाठी टाकलेला आहे की तुम्ही जे काही डिसाईड केलेलं, म्हणजे समजा ब्लूप्रिंट तुम्ही हे केलेली आहे, तयार केली आहे का? जर ती केली असेल तर त्याला आपल्याला टिक करायची आहे. आय होप यू आर गेटिंग इट. ओके, जर तुम्ही दुसरा जो आपला सेगमेंट आहे, म्हणजे प्रत्येक ब्लूप्रिंट आहे, पुढे ए आहे, एल आहे, ई आहे, आर आहे, टी आहे. तर हे जे सर्व सिस्टम आहेत, जे फ्रेमवर्क आहे, ती खरंच तुम्ही
केली आहे का, तर त्याला फक्त आपल्याला टिक करायचं आहे. आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही खाली मेन्शन करू शकता, की मला ही गोष्ट करायची आहे, मला ही गोष्ट करायची आहे, मला ती. म्हणजे माझ्या 3 तारखेच्या ह्याच्यामध्ये मला 2च गोष्टी करायच्या होत्या, तर मी त्या 2 गोष्टी लिहिल्या आहेत, की मला 2 गोष्टी करायच्या आहेत. ओके. आणि त्या झाल्या आहेत का, तर झाल्या असतील तर इथे पुढे आहे ए, त्याला मी टिक केलंय. तर आपण ए बद्दल विचार करूया. व्हॉट इट एक्झॅक्टली द ए इज स्टँड फॉर. एकच मिनिट. शेअर वरती गेलो आपण. स्क्रीन दिसते माझी? हॅलो. हो दिसते. हा दिसते ना. ब्लू ओके. प्रिंट. ब्लू प्रिंट. येस. सो ब्लू प्रिंट नंतर टेक ऍक्शन. ओके. ए इज स्टँड फॉर ऍक्शन, म्हणजे फोकस ऑन ऍक्शन स्टेप that brings you closer to your goal, especially your 60 days goal. Be doing what matter, not just being busy. Okay. जनरली तुम्ही जर तुमचं ऍक्शन तुम्ही जर घेतलात नाहीत, म्हणजे तुम्ही ठरवलंय, ब्लू प्रिंट मध्ये ठरवलंय ह्या 3-4 गोष्टी मला करायच्या आहेत, आणि त्याच्यावरती जर ऍक्शनच झाली नाही तर त्याला काही अर्थ नाही. पण अगेन, समजा त्यातल्या 2-3 पैकी 2च गोष्टी झाल्यात आणि तिसरं राहिलंय, सो ती राहिलेली जी काही गोष्ट आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी करता येते का, किंवा अजून पुढे ढकलता येते का, तर ते पण बघणं गरजेचं आहे. सो ट्राय टू बी फुलफिल ऑन द सेम डे. बट समजा झालं नाहीये, तर ती पुढे कोणत्या तरी दिवसा, कारण कसं असतं की प्रायोरिटी शेवटी असते. एका दिवसात त्या 3 गोष्टी होतीलच असं शाश्वती नाही, कारण डिपेंड्स. फॉर एक्झाम्पल, मला गव्हर्नमेंट ऑफिसला जायचं आहे आणि मला व्हिजिट करायचं आहे, मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत तिकडनं, आणि गव्हर्नमेंट लाईक हाऊ इट ऑपरेट्स. सो झालंच नाही ते काम. ओके. तर अगेन दॅट यू नीड टू पोस्टपोन इन सेम सेकंड डे, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जाणं गरजेचं आहे. सो सो ती जी म्हणतो ना आपण, की त्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि ते झालं नाही, किंवा त्यावरती एक्झॅक्टली काय हे झालंय, ऍक्शन झालेलं आहे. समजा तुम्ही तिथे गेलातच नाही, म्हणजे तुम्ही लिहिलंय तुमच्या ब्लूप्रिंटमध्ये की मला हे करायचंय, पण तुम्ही केलातच नाही. भले ते प्रायोरिटीवरती होतं, हाय प्रायोरिटीवरती ठेवलं होतं, पण तुम्ही केलातच नाही, काही वेगळं कारण असेल. ओके. तर तुम्हाला ती गोष्ट तिकडनं काढून दुसऱ्या याच्यामध्ये सेगमेंटमध्ये टाकायची आहे, अगेन ऑन प्रायोरिटी. ओके. बट अगेन, ऍक्शन होणं गरजेचं आहे. ऍक्शन जर झालं नसेल तर त्याचं नेक्स्ट डेला तुम्ही कसं कन्वर्ट करता येईल, त्याला डायव्हर्ट पुढे ढकलता येईल, ते पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तिसरं आहे लर्निंग. लर्निंग इज एल फॉर लर्न. बी अलर्ट मधला एल इज लर्निंग. ऑलवेज कीप लर्निंग, रीडिंग, व्हिडिओज, कोर्स, मेंटॉर, वॉट एव्हर हेल्प्स यू ग्रो नॉलेज. म्हणजे नॉलेज वाढवा, तुमचं शहाणपण वाढवा, विजडम वाढवा. ओके. सो इट इज ओनली पॉसिबल जर लर्न करत राहिलो आपण, काही ना काही वाचत राहिलो, काही ना काही एखाद्या म्हणजे ज्या गोष्टीचा फोकस आपण ठेवतोय, ज्या गोष्टीचं स्वप्न आपण बघितलंय त्याच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त रिसर्च आपण करतोय, जास्तीत जास्त त्याच्याबद्दल वाचतोय, त्याचे व्हिडिओज बघतोय, त्याच्याबद्दल काही जाणून घेतोय. एखादा मेंटॉर आपण ठेवलेला आहे जो आपल्याला हेल्प करेल. मेंटॉर इन द सेन्स एनी एनी काइंड ऑफ पर्सन जो ऑलरेडी सक्सेस झालेला आहे, किंवा एनी काइंड ऑफ पर्सन ज्याने ऑलरेडी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, दुबईला गेलेला आहे किंवा जर्मनीला गेलेला आहे, आउट ऑफ इंडिया गेलेला आहे. अशा कुठल्याही व्यक्तीबद्दल ज्याने ते स्वप्न साकार केलेलं आहे, अशा व्यक्तीकडून तुम्ही मेंटॉरशिप घेऊ शकता, त्याच्याकडून गायडन्स घेऊ शकता. मेंटॉरशिप इज नथिंग बट अ प्रॉपर गायडन्स फ्रॉम अ पर्सन, आणि तो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल. ओके. तुमच्या काही चुकीच्या गोष्टी पण सांगेल. दॅट मेंटरशिप यू कॅन टेक फ्रॉम अ पीपल. हे तुम्हाला नक्की हेल्प करेल. लर्निंग. ओके. गोइंग वर्ड, ई इज स्टँड फॉर एक्सरसाइज. टेक केअर ऑफ युअर फिजिकल एनर्जी. एव्हरी शॉर्ट एक्सरसाइज, 30 मिनिटाची असेल, 20 मिनिटाची असेल, इव्हन 10 मिनिटाची जरी असेल, तरी ती एक्सरसाइज होणं गरजेचं आहे. इट इज रिएनर्जाइज द पीपल. ओके. रिएनर्जाइज युअर थिंक प्रोसेस. ओके. रिएनर्जाइज तुमचा पूर्ण दिवस चांगला उत्साही जाण्यासाठी मदत करत असतं. सो एक्सरसाइज एव्हरी डेच्या टास्कमध्ये तुमचा हा एक्सरसाइज असलाच पाहिजे. इट विल डेफिनेटली हेल्प यू टू बूस्ट युअर डे. ओके. आणि जे काही तुम्ही ऍक्शन करणार आहात त्या ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला जास्त ऍक्टिव्ह राहणं गरजेचं असतं. ओके. सो ऍक्टिव्ह तुम्ही राहता पूर्ण दिवसभर, अलर्ट राहता. ओके.
सो बी अलर्ट सिस्टम मधला आर इज स्टँड फॉर रिलॅक्सेशन. ओके, हॅव रेस्ट अँड रिकव्हरी. आपण एक म्हणतो ना 5 मिनिटाचा नॅप घ्या. ओके, 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. अर्धा तासाचं एक छान झोप घ्या. ओके, रिलॅक्सेशन इज नीडेड. ओके, सो वेअर दिवसाच्या आता जनरली ऑफिसमध्ये जाणारी जी काही मंडळी आहेत किंवा अ, 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 जो काही रुटीन त्यांचा असेल त्यांना या गोष्टी शक्य नाहीत. बट अगेन ब्रेकमधला 5 मिनिटाचा नॅप सुद्धा तुम्हाला रिबूस्ट करतो. ओके, ब्रेकमध्ये म्हणजे अर्ध्या तासाच्या याच्यामध्ये 5 मिनिटाचा नॅप, शांत आपण बसून असं गप्प आपल्या चेअरवरती बसलेलो आहोत. दॅट इज ऑल्सो बूस्ट युअर, तुमचा तो पूर्ण पुढचा जो वेळ आहे तो तुमचा बूस्ट करू शकतो. रिलॅक्सेशन इज नीडेड. ओके, अगेन घरी येऊन तुम्ही आराम करणार, दॅट इज म्हणजे तो हा प्रश्नच नाहीये. बट अगेन घरी आल्यानंतर आपला वेळ आपला फॅमिलीचा असतो. मग तो वेळ तुम्हाला मिळेल का नाही मिळेल का डिपेंड्स. बट अगेन मी असं म्हणेन की तुम्हाला या रिलॅक्सेशन इज नीडेड. ओके, दिवसाच्या मध्यांमध्ये किंवा एखादं मोठं काम करून आल्यानंतर तुम्हाला तो रिलॅक्सेशन गरजेचं आहे. मेडिटेशन सुद्धा हा एक प्रकार आहे जो गरजेचा आहे. टाइम स्पेंडिंग विथ युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स इज मच नीडेड. ओके, जर ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर तुमचे म्हणतो ना की आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी वाढतात. ओके, मनोरंजन वाढतं. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला अजून एक हे मिळतं, चालना मिळते तुमच्या कामाला. ओके, सो दॅट इज व्हॉट आय मीन टू से इन रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन इज नथिंग बट फक्त बसून राहणं नाही. रिलॅक्सेशन इज व्हॉट थोडा स्पेंड टाइम करायचा आहे तुमच्या स्वतःच्या मंडळींबरोबर, मित्रमंडळींबरोबर. मेडिटेशन करायचं आहे, नॅप घ्यायचा आहे, थोडा स्ट्रेसपासून लांब जायचं आहे. दॅट्स व्हॉट यू कॅन डू इन अ डे. ओके, आणि सगळ्यात शेवटचा जो टी आहे दॅट इज स्टँड फॉर थिंकिंग. ओके, आता ब्लू प्रिंट आपण करतोय आदल्या रात्री, बरोबर आहे. आणि थिंकिंग थिंकिंग हे सुद्धा तुमचं शेवटचा, तुमच्या दिवसाचा शेवटचा टास्क आहे. ओके, जिथे हॅव रेस्ट अँड रिकव्हरी झाल्यानंतर, रिलॅक्सेशन, स्ट्रेस रिलीफ वगैरे झाल्यानंतर, फ्रेंड्स रिलीफ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला थिंक ऑन द नेक्स्ट डे आणि सायमल्टेनियसली आजच्या दिवसामध्ये जो काही झालेला दिवस आहे तो तुमचा कसा गेला, खरंच तो मार्गी लागला का. या आपला जो बी अलर्ट सिस्टम आहे त्या बी अलर्ट सिस्टमपैकी किती गोष्टी मी केल्या, किती गोष्टी नाही केल्या, कुठल्या गोष्टी बाकी आहेत, याच्याबद्दल विचार करणं, दॅट इज कॉल्ड थिंकिंग. ओके, आणि ह्याचं थिंकिंग झाल्यानंतर तुम्ही पुन्हा बी साठी प्लॅन करता. दॅट इज बी अलर्टचा बी जो नेक्स्ट आहे ब्लू प्रिंट, त्यासाठी तुम्ही प्लॅन करता. बट थिंकिंग इज मच नीडेड वाईल टेकिंग ब्लू प्रिंट. ब्लू प्रिंटसाठी जाण्या अगोदर तुम्ही थिंक करता, विचार करता की दिवस कसा गेला, खरंच तो सक्सेस झाला का नाही झाला का, कुठल्या गोष्टी बाकी आहेत नाही बाकी आहेत, अजून काही करू शकतो का. ओके, तर त्याबद्दल थिंक करणं इज द बी अलर्ट सिस्टम. ओके, आणि या बी अलर्ट सिस्टमचा तुमच्या आयुष्यात वापर करणं गरजेचं आहे. बी अलर्ट फ्रेमवर्क इज दिस. ओके, ब्लू प्रिंट, ॲक्शन, लर्निंग, एक्सरसाइज, रिलॅक्सेशन आणि थिंकिंग. ओके, आता हा सिस्टम आय एम युझिंग. ओके, मायसेल्फ. याचा मला ॲज अ पर्सन म्हणून खूप छान उपयोग होतोच आहे. ओके, आय विश यू शुड ऑल्सो ट्राय दॅट आणि तुमच्या आयुष्यात त्याचा जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सुद्धा त्याचा म्हणजे यू विल तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी खूप मदत होईल. ओके, सो दिस इज व्हॉट आय मीन टू से. खरं तर आज आपल्याला ते प्रॅक्टिकल करायचं होतं, यासाठी वेळ आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. कॅन यू डू इट? तुमच्याकडे पेपर आणि असेल, विजय, महेंद्र, संदीप, तुमच्याकडे येस. पेपर असेल तर एक पीस घ्या फक्त. एकच पीस घ्या त्यातलं स्क्वेअर. ओके, आणि अ, मी असं म्हणेन की त्याला अशा पद्धतीने आपल्याला कैची आहे तुमच्या जवळपास, सीझर. ठीक आहे, नो इश्यू, नो इश्यू, टेक युअर टाइम. कसं आहे, आता नको, पण मी असं सजेस्ट करेन तुम्हाला की पूर्ण दिवसभरात म्हणजे आज उद्या पूर्ण आठवडा जरी घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. हम्म. याला, ह्या पेपरला अशा पद्धतीने कट करायचंय, या पेपरला अशा पद्धतीने कट करायचंय की तो कट केल्यानंतर अ, त्याची एक साखळी बनेल.
इट्स कॉल्ड नेकलेस काइंड ऑफ थिंग्स. ओके. किंवा नेकलेस जरी बनला किंवा क्राऊन त्याचा बनू शकतो, नेकलेस बनू शकतो. आणि शिवाय तो पूर्ण जी काही साखळी आपण बनवली आहे ती आपल्या पूर्ण बॉडीतून, म्हणजे जर मी डोक्यात टाकली तर ती माझ्या पूर्ण बॉडीतून पास होईल आणि मी काढू शकतो. अशा पद्धतीने त्याला कट करायचं आहे. ओके. सो अशा तो छोटा पेपर आहे. मला वाटतं इज हार्डली कितीचा, मला वाटतं 15 बाय 15चा असेल तो. 15 इंच नाही, बाय माझा 15. एकदम छोटा आहे. छोटा आहे. ओके. काही हरकत त्याचा नाही. व्हिडिओ बनवून पाठवतो मी नंतर. नाही, पण मी ना ऑप्ट आउट करतो, कारण मी ना 2-1 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिलेली आणि ओके. त्यात मी जसं स्टार्ट झाली तसं माझ्या डोक्यात क्लिप झालं, अरे याला मी अशा पद्धतीने करू शकतो. तर मी ऑप्ट आउट करतो, कारण ऑलरेडी पाहिलेली व्हिडिओ तर मला झालेलं आहे गुड, गुड, माहिती. गुड. नाही, ट्राय करायला हरकत नाहीये. संदीपजींनी चालेल, मी ट्राय करतो तसं. संदीपजींनी मला वाटतं आता जॉईन केलं आणि परत जॉईन केलंय. लेफ्ट झाले होते. संदीपजी, आवाज येतोय माझा? हो, येतोय. हो, जरा हो. मला रेंजचा नाही, इश्यू काही आहे हरकत नाही. ऐकून त्यामुळं. घ्या फक्त. आता जो त्यांनी पेपर, जरा हो. विजय परत एकदा पेपर दाखव ना. आपला हा टास्क आहे, तो करायचा आहे आपल्याला. फक्त पेपर दाखव असा. हां. आपला जो गोटीव पेपर आहे तो छोटा लहान मुलांचा मिळतो. ओके. तर तो पेपर आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे, की तो कट करून आपल्याला त्याचा आपण क्राउन पण बनवू शकतो. क्राउन म्हणजे डोक्यावर ठेवतो आपण तसा तो. शिवाय त्याला आपण गळ्यात पण घालू शकतो. ओके. म्हणजे एवढा तो स्ट्रेच होतो आणि म्हणजे नेकलेस बनवू शकतो त्याचा. आणि शिवाय तो अशा पद्धतीने कट केलेला आहे, की तो आपण ताणल्यानंतर आपल्या पूर्ण, म्हणजे डोक्यात जर मी घातला, तर गळ्यापासून असा पूर्ण बॉडीमधून पास होऊ शकतो. अशा पद्धतीने त्याला आपल्याला कट करायचं. ओके. तर हा मोठा टास्क आहे. खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण प्रॅक्टिकली आता करून दाखवलं असतं. बट आय विश यू शुड ट्राय इट ॲट युअर होम. मला माहिती आहे खूप कागद फुकट जाणार आहेत. तत्पूर्वी तत्पूर्वी अ, अ, मी सजेस्ट करेन की ब्लँक पेपरवरती करा. म्हणजे गोटी पेपरवरती करू नका. ओके. कारण गोटी पेपर त्यात तुमचे फुकट जाणार आहेत. त्यामुळे ब्लँक म्हणजे न्यूजपेपर घ्या एखादा. न्यूजपेपर असा स्क्वेअर कट करा. ओके. त्याला ट्राय करा. छोटा पेपर घ्या. मी जो ट्राय केलाय ना, मी तुम्हाला सांगतो. मी एवढ्या पेपरवर ट्राय केलंय. एवढ्या. हे जे डायरीचा पेपर आहे ना, एवढ्या पेपरवर मी ट्राय केलंय. सो आय फाउंड इट रिअली, मी जेव्हा वाचनामध्ये माझ्या आलं आणि वाचनामध्ये आल्यानंतर जेव्हा मी तो प्रत्यक्ष करून बघितला, म्हणजे कसा होता तो एक टास्क होता. ओके. तो टास्क त्यांनी करायला सांगितला. सो आय वॉज अनेबल टू डू इट. ओके. मी खूप प्रयत्न केले. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी किमान 15 ते 20 मी कागद असेच हे करून टाकले. ओके. म्हणजे कट केले, नाही ते जमलं नाही. ओके. पण अगेन मी वेगवेगळ्या पीस एकत्र करून, वेगवेगळ्या कागदांचा एकत्र करून एक क्राउन बनवला. बट अगेन नो. कंडिशन हीच आहे, की तेवढाच पेपर वापरून, जो काही पेपर तुमच्याकडे आता आहे, एकच पेपर वापरून तुम्हाला ते बनवायचं आहे, कट करायचं आहे व्यवस्थित. आणि तोच पेपर तुमच्या क्राउन पण बनेल, तुमचा नेकलेस पण बनेल आणि तुमच्या बॉडीमधून पास पण होईल. एवढी ती साखळी चेन तुम्हाला ती बनवायची आहे. सो दॅट इज अ चॅलेंज फॉर यू. आय होप यू कॅन टेक इट ॲज अ पॉझिटिव्ह थिंग्स. आणि तुम्ही तो ट्राय करा. अ, अ, आता मी तुम्हाला सांगणार नाही कुठल्या पुस्तकात ही गोष्ट आहे. कारण लगेच जाऊन तुम्ही ते पुस्तक विकत घ्याल आणि लगेच ट्राय कराल. मी झाल्यानंतर, तुमचा हा सक्सेस झाल्यानंतर तुम्ही किंवा ट्राय केल्यानंतर अ, ही गोष्ट तुम्हाला नक्की मी शेअर करेन की रेफरन्स कुठे आहे. ओके. सो इनिशियली मला वाटतं तुम्ही की YouTubeला वगैरे सर्च कराल वगैरे. YouTubeला, माझ्या माहितीनुसार YouTubeला हा प्रयोग नाही. YouTubeला इन्स्टा आयडीला आहे, पण मी इन्स्टा सजेस्ट करेल शोधावा की लागेल. ते बघण्यापेक्षा ना स्वतः ट्राय करा. ट्राय करायला हरकत नाही. त्याच्यानंतर सो येस, येस. सो मग ट्राय तो, इट आउट. हा, त्याच्यानंतर भले वाटलंच तर नाहीच जमलं, एंडला तुम्ही बघा, पण प्रयत्न पहिला स्वतः करा. येस, तो येस. फायदेशीर ट्राय राहील. ट्राय इट आउट बाय युअर ओन. 1-2 प्रयत्नानंतर वाटेल तुम्हाला, की अरे काय एक्झाम्पल दिलंय. बट अगेन मी सजेस्ट करेन तुम्हाला, की हे एक्झाम्पल अशासाठी आहे, की अ, एक वेगळ्या पद्धतीचा विचार आपण नाही करायला बघत. म्हणतो ना आपण, म्हणतो की लाइक थिंक इन अ डिफरंट वे. कसा काय विचार करू शकतो असा? जेव्हा ते ॲक्चुअलमध्ये करू आपण किंवा तुम्ही कराल ना, किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ बघून कराल, तर त्यावेळी "अरे यार! हे एवढं सोपं होतं." असं वाटेल. सो एकदम ईझी टास्क आहे. बट अगेन
तो वेगळ्या डिफरंट म्हणतो ना आपण की वेगळ्या पद्धतीने विचार करायला अ, आपण स्वतःला आपल्या मेमरीला भाग नाही पडत. आपल्या मेंदूला आपण भाग नाही पडत. सो दॅट इज अन एक्झाम्पल. सो आय विश यू जस्ट ट्राय इट बाय युअर ओन. इकडचे तिकडचे रेफरन्स घेण्यापेक्षा जसं विजयने म्हणाला सो ट्राय इट बाय युअर ओन. म्हणजे पाहिजे तर तुमच्या बरोबर अजून तुमच्या मित्र म्हणजे घरातल्या मंडळींना बसवा की हे असं कापायचंय, काय करूया? मग ते त्यांचं डोकं चालवतील. तुमची वाईफ, तुमचे सिबलिंग्स वगैरे जे काही असेल त्यांना बसवा. त्यांच्याकडे हा प्रयोग द्या. ट्राय टू गेट इट म्हणजे थोडंसं इन्व्हॉल्व करा त्यांना. खरंच हा माइंड बॉगलिंग प्रयोग आहे. जो लोकांना हे करतो, काय म्हणतो त्याला आपण, उद्युक्त करतो. म्हणजे ट्राय म्हणजे हे करतो त्यांना, की अ, वेगळ्या पद्धतीने विचार का नाही करत? ओके. वेगळ्या पद्धतीने विचार आजपर्यंत आपण का नाही केला? ह्याचं उत्तर तुम्हाला म्हणजे ते एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर कदाचित मिळेल, "अरे यार, असा पण विचार होऊ शकतो. अशी पण गोष्ट होऊ शकते." ओके. सो प्रत्येक प्रॉब्लेमला आता हा जो मी प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं आणि त्या सोल्युशनकडे जाण्यासाठी जो मार्ग वापरला पाहिजे किंवा तशा पद्धतीने विचार केला पाहिजे, हे आपण नाही करत जनरली. सो हेच त्याचा त्याचा त्या पूर्ण एक्झाम्पलमधला भावार्थ आहे. सो ट्राय इट आउट फॉर एंटायर वीक. एन्जॉय इट आणि मी सजेस्ट करेन, की आय होप यू एन्जॉय धिस सेशन टुडे. बऱ्यापैकी तुम्हाला एक्सक्यूज माहिती मी सर. माझ्याकडून काय म्हणताय? सर ऍक्च्युली काय ऍक्टिव्हिटी करायची? मी थोडंसं रेंज कमी असल्यामुळे लेफ्ट जातो. हां, मला हां. सांगू शकाल? हा. पेपर घ्यायचा आहे एक छोटासा, जो स्क्वेअर असेल, चौकोनी असेल. तो दाखवा, विजय जरा दाखव पेपर तो. एखादा गोटी पेपर घ्या. छोटा पेपर असतो ना स्क्वेअर, चौकोनी. आवाज येतोय माझा? हो, येतोय सर. हां, हां. चौकोनी पेपर घ्यायचा छोटासा. तुम्ही एवढासा वेदभर आपला मिळतो. चौकोनी गोटी पेपर मिळतो. तो घ्यायचा आणि त्याला तुम्हाला अशा पद्धतीने कट करायचा आहे, की तो कट केल्यानंतर त्याची चैन सुद्धा बनते. त्याचा क्राउनही बनतो. ओके. डोक्यावर ठेवू शकता त्याला व्यवस्थित. तो गळ्यातही घालू शकता तुम्ही आणि शिवाय तुम्ही ती चैन अशी कट केलेली आहे, जी पूर्ण तुमच्या डोक्यातून घालून तुम्ही ती पूर्ण बॉडीतून काढू शकाल. म्हणजे अशी पूर्ण अंगातून काढू शकाल. एवढ्या पद्धतीचं ते बनू शकतं. ओके. तर त्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. ओके सर. कळालं का तुम्हाला? हो, कळलं हां. सर. ओके, खरं तर मी थँक्यू. तुम्हाला ती चेन दाखवली असती आता, पण मी म्हणेन की चेन दाखवून तुम्हाला तुमची एक्साइटमेंट कशाला घालवू? म्हणजे जे करायचं आहे ते तुम्हाला दाखवलं असतं आता, कारण माझ्याकडे रेडी आहे आता. कारण मी तुम्हाला दाखवण्या अगोदर मी स्वतः प्रॅक्टिकल ओके. करून बघितलंय. नाही, नको आत्ता नको, नेक्स्ट सेशनला तुम्ही दाखवा. येस, येस, येस. आय विल, आय विल. सो आय आय विश यू डू जस्ट एन्जॉय द एंटायर. तेव्हा त्यांनी केलंय. क्या बात है! क्या बात है! गुड, गुड. हे काय आहे? हां, हां, हां. ब्लॅक पॅन्थरचा तो नेकलेस आहे असं वाटतं. गुड, गुड, गुड ट्राय. गुड ट्राय. काहीतरी केलंय त्यांनी. पण ती पूर्ण छान. बॉडीतून पास होतं का? आहे. नाही, त्यांनी मोठा पेपर घेतलाय. आवाज म्यूट आहेस तू. A4 साइज पेपर घेतलाय आणि त्याचं मी ट्राय केलंय. हां, हां. तर ओके. आता मी बघतोय ते जाईल की नाही, कारण मी काहीतरी चुकीचं असं कापलंय असं मला वाटतंय, बिकॉज ऑफ हां, हां. तो थोडं तसा स्क्वेअर झाला नाही. नाही, बरोबर आहेस तू. म्हणजे प्रॉपर आहेस तू. तुझ्या लेंथवरतीच आहेस. काही हे नाहीये. ओके. फक्त आता त्याला परत कट वेगळा कसं विचार थोडं कर, की आता याला मोठा कसं करू मी, की जे बॉडीमधून आरपार होईल. येस, येस, येस. आरपार पण गेला पाहिजे ना. तो आता मी एवढं केलं ना, उद्यापर्यंत होऊन जाईल तो वेगळा विचार करत करत. येस, येस. होऊन जाईल तो, होऊन जाईल. सो जस्ट ट्राय इट आउट. एन्जॉय दिस द एंटायर प्रॅक्टिकल थिंग्स. आणि ओके. पुढच्या सेशनला अजून एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे, जी सेम पेपरचीच आहे. बाकीचे पेपर सांभाळून ठेवा. उगाच टाकून देऊ नका. मी 5-6 म्हणालो तुम्हाला. सो ठेवा जपून. कारण ती गोष्ट अशी आहे, जी लाईफचा लेसन देणारी गोष्ट आहे, जी तुम्हाला त्या ह्याच्यामधनं कळेल. विहार म्हणजे आम्ही जेव्हा असे सेशन वगैरे करतो मुलांसाठी वगैरे, त्यावेळी म्हणजे कॉलेज स्टुडंटसाठी वगैरे जेव्हा आम्हाला बोलवतात, अ, म्हणजे आमच्या रोजगार जे विंग आहे त्याच्या थ्रू आम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सला जातो आणि तिथे ते सेशन देतो. तर त्या मुलांसाठी स्पेशली हा डिझाइन केलेला काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, जो लाईफचा लेसन तुम्हाला शिकवतात. आज ह्याच्यातनं तुम्हाला सुद्धा
लाईव्हचा लेसन मिळणारच आहे ह्या पर्टिक्युलर लाईव्हचं सेशन म्हणजे आपण म्हणूया की एक वेगळा विचार करण्याची म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार सुद्धा आपण करू शकतो हा एक आपल्याला हे येतो मेसेज आपल्याला कळतो. तसंच त्या एक्झाम्पलमधनं सुद्धा काही वेगळं तुम्हाला शिकता येईल. ओके. जेणेकरून यू विल डेव्हलप युअर थिंकिंग पॅटर्न जो आपला आहे तो वेगळ्या पद्धतीने कसा विचार करू शकतो हे आपल्याला कळेल. ओके. सो मी ते आपलं खरं तर एक्झाम्पल सांगता सांगता मी ते टिनी फ्रॉगचं एक्झाम्पल राहिलं. मी ते एक्झाम्पल देऊ का तुम्हाला आता की जास्त ओव्हरलोड होईल? मला चालेल, म्हणजे मी घरीच आहे. ओके बाकीच्यांचं काय ओके मत आहे? कारण 9:38 झाली म्हणून म्हटलं. शाल आय गिव्ह मी ते एक्झाम्पल देऊ का तुम्हाला आता टिनी फ्रॉगचं? खरं शॉर्ट तर स्टोरी आहे तर शॉर्ट चालेल. शॉर्ट स्टोरी एकदम शॉर्ट हा स्टोरी ऐकून घ्या. जंगलामध्ये बेडकांची गर्दी झालेली आहे तळ्याजवळ एका आणि दे आर थिंकिंग टू एक शर्यत लावायची आणि एक उंच असा टॉवर सारखा एक मोठा असा लांबलचक झाड आहे. ओके. आणि त्या झाडावरती एकच मिनिट खरं तर तुमच्यासाठी मी ते डिझाईन केलं होतं. कुठे गेलं रे बाबा? अरे यार. उफ. म्हणजे स्क्रीन दिसते तुम्हाला? अरे यार, काय झालं? असो. ती गोष्ट तुम्हाला मी सांगतो. थिंक इट इज येस, टेक स्क्रीन दिसते, नाही हे फोल्डर दिसतंय डाउनलोड. नाही पण हे इट इज नॉट वर्केबल. खरं तर तुमच्यासाठी मी डिझाईन केलं होतं ते आता भेटत नाही म्हणजे लाईक आय हॅव केप्ट इट इन अ फोल्डर बट अगेन इट इज देअर. लिव्ह इट. मला हे सांगायचं तुम्हाला की बेडकांची सभा होते. ते शर्यत ठरवतात आणि शर्यतीमध्ये असं ठरतं की त्या टॉवर म्हणजे आपण म्हणूया की एक उंच मनोरा आहे त्या मनोराच्या वरती टॉपला तुम्हाला एकदम टॉपला वरती जायचं आहे. ओके. सो ते सर्वजण तयारी करायला लागतात. मोठाने म्हणजे खूप जोशाने तयारी करतात सगळेजण. भरपूर लोकं म्हणतात, की "अरे एवढा मोठा टॉवर आहे, चढणार कसा?" ओके. आणि तरी सुद्धा ती मंडळी तयार होते. ओके. येतात सर्वजण. दुसरा दिवस ठरलेला असतो. ओके. अ, सर्वजण काही ठिकाणी पोस्टर लावलेले असतात. सर्वजण त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा, सर्वांनी पार्टिसिपेट करावं. यासाठी ती बेडकं आपल्या आपल्या परीने मार्केटिंग करतात आणि दे गॅदर द एंटायर ह्यूज एक क्राउड त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो. पूर्ण जंगलातली सर्व बेडकं त्यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि दे हॅव स्टार्टेड द दुसऱ्या दिवशीचं सेशन दुसऱ्या दिवशीचं ते पर्व जेव्हा चालू होतं, त्या पर्वामध्ये सर्व बेडकं आपल्या शर्यत चालू होते आणि आपापल्या त्वेषाने त्या टॉवरकडे उड्या मारायला प्रयत्न करतात. ओके. एक सर्टन लेव्हल एक वेळ जाते, अर्धा तास जातो, 1 तास जातो, ते ट्राय करतायत आणि त्यातले निम्म्याहून जास्त बेडकं प्रयत्न करायचं थांबतात. ओके. आय होप यू आर गेटिंग इट. संदीप आवाज येतोय माझा तुम्हाला? संदीप फुटेजी. त्यांचा नेटवर्क मला वाटतं थोडासा इश्यू आहे त्यांचा इथे. ओके. एक्झाम्पल कळतंय तुम्हाला? येतंय? हो, येतंय, ओके. येतंय. सो कळतंय. त्या बेडकांमधून एक नाही म्हटलं तरी अर्ध्याहून जास्त बेडकं अजूनही प्रयत्न करत असतात. आता होतंय असं, की जी
जे प्रयत्न करून झालेली बिडकं आहेत ती खालती आहेत, टॉवरच्या तळाशी आहेत आणि ती मोठ्याने बोमटाला लागतात की एवढा प्रयत्न करून झालेला आहे आमचा, आम्ही एवढे एजड म्हणजे एवढे हे आहोत, ताकदवान आहोत, शक्तिशाली आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला जमलं नाहीये. हाऊ यू कॅन गो, तुम्ही कसे जाल त्या टॉवरच्या वरती, कसं काय शक्य आहे तुम्हाला? खालून ते डराव त्यांच्या भाषेत बोलायला लागतात. ओके, त्यांना सांगत असतात. बट अगेन त्यातले त्यांचं काही जण ऐकून काही जण थांबतात आणि खाली येतात. ओके, आता उरलेले काही जे काही म्हणूया की 400-500 बेडकं असतात, ती प्रयत्न करतात. चालू असतात त्यांचे प्रयत्न. बट अगेन एक लेव्हलला गेल्यानंतर त्यांचा तो म्हणतो ना, आपण स्टॅमिना म्हणूया किंवा जे पण काही गोष्टी असतील, शारीरिक थकवा असेल किंवा काही गोष्टी असतील. त्यांना वाटतं की आता काही गोष्टी जे आपले दोस्त आपले जे खालती आहेत, जे ऑलरेडी प्रयत्न करून थांबलेले आहेत, त्यांनी काही शक्य होत नाहीये. सो वी आर जस्ट कम डाउन, म्हणजे ते खाली येतात. ओके. पण होतं काय शर्यतीच्या शेवटी एक बेडूक जो आहे, तो त्या टॉवरच्या वरती वरती पोहोचतो. ओके. खूप म्हणजे लाइक ही रीच इट आणि तो सक्सीड होतो. त्याचं अभिनंदन होतं आणि सर्व बेडकं मिळून आश्चर्य म्हणजे तोंडात बोटं घालण्यासारखं हे असतं पूर्ण ते त्याचं आपण म्हणूया की अ, त्याचा जो भाव असतो, तो सर्वांसाठी आश्चर्यचकित कसं काय अचीव्ह केलं? हां? कसं काय अचीव्ह केलं? कसं काय अचीव्ह केलं? तर सर्व बेड म्हणजे अरे यार हाऊ इट इज म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा तू कसं काय सक्सेस झालास? म्हणजे आम्ही कितीतरी ओरडून तुला सांगतोय, की हे शक्य नाहीये. तुलाच नाही सर्वांना सांगत होतो मी. पण तू कसं काय केलंस? मला सो मी सांगू उत्तर? हं. सांग, सांग. तू परत सस्पेन्स नको वाढवता. सांगून टाक. भैरा आहे वाटतं. येस. येस, येस, येस. तो बेडूक बहिरा होता. आता इथे सांगायचा मुद्दा हाच आहे, की म्हणजे जेव्हा तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा लागते आणि जेव्हा तुम्हाला अशी सगळी मंडळी ओरडून-ओरडून सांगत असतात, की "अरे नाही होणार रे, कशाला उड्या मारतोयस? कशाला तिथे जातोयस? काय गरज आहे?" ओके. एवढं सगळं आम्ही करून झालेलो आहेत. आता आमचे सगळे हात बुडालेले आहेत त्याच्यामध्ये. ओके. भाजलेले आहेत. ओके. सो आम्ही तो एकदम स्कॉर्पिओ असं हे भाजून निघालेलो आहोत. ओके. कशाला उड्या मारतोय त्याच्यामध्ये? तर असं जेव्हा असतं, त्यावेळी त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथे हाच आहे, की कान बंद करून पुढे जाणं इज मस्ट. ओके. तिथे बहिरं होणं तुमच्या त्या यशस्वी अ, होण्याचं रहस्य आहे. ओके. त्या बेडकाचं अ, म्हणजे 3 प्रकारची माणसं आयुष्यात असतात. आपल्या आजूबाजूला असतात. आपण सुद्धा त्यापैकी एक असतो. 3 माणसं कशी? एक आहे जो सरेंडर करतो सरळ-सरळ. प्रयत्नच नाही करायचा मला. म्हणजे ते टॉवर बघूनच घाबरतो. अरे नाही, नाही. सरेंडर. ओके. लीव्ह इट. दुसरं असं की ते प्रयत्न करतात. ओके. प्रयत्न करतात. खूप द्वेषाने प्रयत्न करतात. बट अगेन मागच्याचं अ, विसरून म्हणजे त्याचं जे काही बोलणं आहे ते ऐकून ना, ते प्रयत्न करायचं सोडतात. ओके. आणि तिसरी मंडळी ही तिसऱ्या कॅटेगरीची जी आहे, ती जी ह्या दोघांचं पण ऐकत नाहीत. ती आपलं परत हां, ते कान बंद करून घेतात आणि पुढे जातात. सो धिस इज व्हॉट द थिअरी इज. आणि बहिरं कुठे बनायचं म्हणजे ते पण महत्वाचं आहे. सगळीकडेच बहिरं बनून नाही चालत. कुठे बहिरं बनायला पाहिजे? दॅट इज एन एक्झाम्पल. तर ते तुम्ही सेट करायला पाहिजे. कुठल्या गोष्टी कुठे प्लॅन करायच्या, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने डेव्हलप करायच्या आणि कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा. दॅट इज व्हॉट द लेसन इज इन टिनी फ्रॉग आणि टॉवर. हे त्याचं गोष्टीचं अ, काय म्हणूया त्याला आपण टायटल आहे. ओके. सो भावार भावार्थ त्याचा हाच आहे. सारांश. सारांश हाच आहे, की जिथे अ, यशस्वी होण्यासाठी जिथे तुम्हाला तुम्ही स्वप्न जे डिसाईड केलेलं आहे, जे काही तुमचं ड्रीम तुम्ही बघितलेलं आहे, त्या ड्रीमसाठी तुम्हाला वेडं बनवण्यासाठी भरपूर लोकं येतील. "अरे काय मूर्ख माणूस आहे, काय ड्रीम ठेवलंय?" ओके. पण त्या ड्रीमबद्दल तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही नक्की काय बघितलंय. तुम्हाला नक्की माहिती आहे, की किती यशस्वी असू शकतं ते. तुम्हाला त्याचा स्कोप पण माहिती आहे. तुम्ही रिसर्च केलेली आहे. तुम्हाला सर्व गोष्टी त्यातल्या कळलेल्या आहेत. इन एंड आउट माहिती पडलेलं आहे, की ही गोष्ट ही केली तर एवढं-एवढं होऊ शकतं. हे केलं तर हे असं-असं होऊ शकतं. हे तुम्हालाच माहिती आहे. ओके.
त्यांना सांगण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यामुळे कितीही मागून येऊन ते बडबडले, बोलले किंवा मध्येच सोडून गेले तुमच्याबरोबर, तर यू नो नीड टू स्टॉप. तुमचे कान बंद करा, पुढे जा. यू विल डेफिनेटली गेट अ सक्सेस. सो टिनी फ्रॉग अँड टॉवर, दिस इज वॉट द स्टोरी ऑफ द. आजच्या दिवसापुरतं एवढं पुरेसं आहे. खूप गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुढे पुढे सांगायच्या आहेत. माझ्या वाचनामध्ये आलेल्या, माझ्या आयुष्यात घडलेल्या, माझ्या बरोबर मित्रमंडळींबरोबर शेअर केलेल्या, त्यांनी मला शेअर केलेल्या, मी त्यांना शेअर केलेल्या गोष्टींपैकीच ही एक गोष्ट होती. सो दॅट इज वॉट. आजचं सेशन आपण इथेच थांबूया. हां, आणि माझ्याकडून मी थांबवतो. तुमच्याकडे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा. पुढच्या 5 मिनिटात आपण आपले क्वेश्चन्स घेऊ आणि आपण हे सेशन थांबवू. येस.